मोदींच्या डोळ्यात आनंद अश्रू. हीच देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची पावती. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. सोलापूर शहरातील रे कॉलनीमध्ये साकार झालेल्या देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे लोकार्पण मोदींच्या हस्ते संपन्न झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या परिश्रमातून साकार झालेल्या या गरिबांसाठीच्या महागृहनिर्माण प्रकल्पाची पाहणी केल्यावर मोदी यांचा ओर भरून आला. आपल्या भाषणाच्या वेळी या वसाहतीचे कौतुक करताना मोदींच्या भावना अनावर झाल्या. माझ्या लहानपणी जर मला अशा घरामध्ये राहायला मिळाले असते तर मला किती आनंद झाला असता, असे म्हणत मोदींनी क्षणभर भाषण थांबवत आवंडा गिळला. परंतु एरवी हिमालयासमान कणखर वाटणारे मोदी गरिबांसाठीची घरे पाहून भावुक का झाले, हे जाणण्यासाठी आपल्याला मोदींच्या बालपणात जावे लागेल. मोदी अत्यंत गरीब परिवारात जन्मले. मोदीजींच्या आई हिराबाई यांनी घरोघरी धुणी भांडी घासून आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यावेळी पक्के घर, सुखसुविधा यापासून मोदींचे बालपण वंचित राहिले. पुढे संघ प्रचारक म्हणून स्वतःला राष्ट्राला समर्पित केल्यानंतर मोदींनी संपूर्ण देशालाच आपले घर बनवले आणि आसेतू हिमाचल भारताची भ्रमंती केली. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना जेव्हा सोलापुरातील कामगार वसाहतीचा प्रश्न त्यांच्या पुढे आला, त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भव्य दिव्य वसाहत निर्माण करण्याचा संकल्प केला. तब्बल 350 एकरात पसरलेल्या वसाहतीमध्ये 30,000 घरे, 29 MLD क्षमतेच्या 7 टाक्यांमधून 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध आहे. स्वतंत्र मलनीसारण प्रकल्प आहे. 60 मेगावॉटच्या स्वतंत्र वीज निर्मिती प्रकल्पामुळे 24 तास वीजही उपलब्ध आहे. याशिवाय घनकचरा प्रकल्प, खेळाचे मैदान, हॉस्पिटल, जिल्हा परिषदेची शाळा अशा आधुनिक टाउनशिपमध्ये असलेल्या सर्व सुविधा देवेंद्र फडणवीस यांनी या कामगार वसाहतीमध्ये निर्माण केल्या. त्यामुळे ही वसाहत बघितल्यावर ही खरंच गरिबांची घरे आहेत की उच्चभ्रूंची टाउनशिप असा प्रश्न पडतो. त्यामुळेच गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे हे कर्तृत्व पाहून मोदी भारावले आणि त्यांना त्यांचे बालपण आठवले. ज्यांनी नवभारत निर्माण केले, जगभरात भारताला कीर्तिमान केले, अशा वैश्विक नेतृत्व बनलेल्या मोदींच्या डोळ्यात देवेंद्र फडणवीसांचे कर्तृत्व पाहून अभिमानाने आनंद अश्रू यावे, याहून मोठे प्रशस्तीपत्र किंवा शाबासकी देवेंद्र फडणवीस यांना कोण देऊ शकेल.